हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत शेवयांची खीर. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तूप घालून थोडे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम आणि पिस्ता आहेत ते आपण तुपावरती परतून घेऊया. इथे मी तूप घालून घेतलेलं आहे. आता बदाम आणि पिस्ता त्याच्यामध्ये आपण परतून घेऊया थोडंसं. मंद आचेवर मी यांना छान तुपात असं खरपूस तळून घेते. इथे बघू शकता छान ड्रायफ्रूट्स आपले लालसर असे झालेले आहेत. आता आपण हे काढून याच्यामध्ये शेवया टाकूया. आता ड्रायफ्रूट्स काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी शेवई घेतली, ती घालून घेते. 1-2 मिनटात मी हे काढून घेणार आहे आणि मग पुढची स्टेप बघूया. आता मी या शेवया काढून घेते आणि याच्या जागेवर दुधाचं पातेलं ठेवते. इथे बघू शकता मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता त्या 1 लिटर दुधासाठी ज्या वाटीने मी शेवया मोजून घेतलेल्या त्याच वाटीने 1 वाटी प्लेन, थोडीशी कमी 1 वाटीला साखर घालून घेते. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवाल, कमी जास्त. दूध मी गरमच घेतलं होतं. आता त्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे. दूध थोडं आटलं की आपण त्याच्यामध्ये शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. शेवई घातली. आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड, तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि वरून आता थोडीशी केसर घालते. आणि आता एकदा हलवून व्यवस्थित सगळं मिक्स करून आता 10 मिनटं आपण शेवई होईपर्यंत ठेवून देऊया. मग मी तुम्हाला दाखवते. आता 5-7 मिनटात आपली खीर तयार होईल. खीर तयार झाली की मी तुम्हाला डिश आउट करून दाखवते. बघू शकता. बघू शकता इथे आता आपली खीर रेडी आहे. तुम्ही याच्यात गरजेनुसार दूध वाढवू शकता. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघू शकता इथे रेडी आहे आपली शेवयांची खीर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.